आणि हे भाजपचं कारस्थान असल्याचा आरोप आता काँग्रेस करतोय. तुम्हाला ते बघावं लागेल, कारण मी न बघता योग्य नाही आहे. मी आता बघून तुम्हाला प्रतिक्रिया देईन. प्रशांत जगताप यांनी हे काँग्रेसचा असं आहे, सर. प्रवेश निश्चित ठरला, मात्र उद्धव ठाकरेंनी मोठी ऑफर दिल्याची माहिती. प्रशांत कोणी? जगताप. उद्धव ठाकरेजी काय ऑफर देऊ शकतात? जेव्हा ते सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांची ऑफर चालल्या नाही, त्यांची क्षमता चालली नाही. आता तेव्हा ते करू शकले नाही. आता काय त्याच्यासोबत जाणारे लोक? आता त्यांना माहिती आहे, लोकांना कुणाला माहिती आहे, मलाही कळतं तुम्हालाही कळतं की 15 वर्ष भाजपा महायुतीत महाराष्ट्रात असणार आहे. त्यामुळं भाजपा महायुती सोडून, शिवसेना महायुती सोडून कोणी त्या ठिकाणी उद्धवजीकडे जाणार नाही. उलट उद्धवजीचे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते एकनाथजीकडे जात आहे. आणि मोठ्या प्रमाणावर आता महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथजी आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी सीट घेतलेलं आहे, उबाटा लढलीच नाही. उबाटा जो क्षमताही नव्हती लढण्याची. त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळातही असंच राहील. सर, संजय राऊत प्रतिक्रिया ऐकत होतो. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे कोणी नाराज जातील का असा प्रश्न जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांना केला त्यावेळी हे अशक्य आहे आणि निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे कोणी जाणार नाही. खरं तर त्यांच्याकडचेच काही जे नेते उरलेले आहेत, नाराज आहेत, ते भाजपकडे किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील अशा प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय. सध्या संभाजीनगर दौऱ्यावर येत आहे.